नमस्कार, मी सिद्धेश्वर मारटकर, ज्योतिष अभ्यासक आहे. 19 मार्च रोजी नूतन संवत्सराचा आरंभ होत आहे. शके 1948ची सुरुवात होत असून त्याचं नाव पराभव नाव संवत्सराचं त्याचं नाव आहे. याचं फळ असं आहे की ह्या संवत्सरावरती काही वादविवाद होणं, भांडणं होणं, युद्ध होणं, या या मध्यम प्रकारचा पाऊस होणं, अशा प्रकारचं त्याचं फळ सांगितलेलं आहे. या संवत्सराचा राजा जो आहे तो गुरु सांगितलेला आहे. तो समाधानकारक आहे की गुरु जर राजा असेल तर ते वर्ष देशाला संपत्तीदायक, भरभराटीचं, अन्नधान्य भरपूर मिळणं, अशा प्रकारचं त्या ठिकाणी सुख समृद्धीचं जातं. ह्या वर्षाचा मंत्री हा मंगळ आहे. त्याच्यामुळं काही प्रमाणात युद्ध, वादविवाद, गुन्हेगारी, चोऱ्या, आगीच्या दुर्घटना, अशा प्रकारच्या घटना आपल्याला बघायला मिळतील. या वर्षीचं पर्जन्यमान हे मध्यम स्वरूपाचं सांगितलेलं आहे. कारण याच्यामध्ये पर्जन्य जे आहे त्याच्यावर तर त्याचं एक काल नावाचा त्या ठिकाणी मेघ असून तक्षक नावाचा नाग आहे. तर याचं प्रमाण हे साधारण मध्यम सांगितले. जे समुद्रावरती रोहिणी नक्षत्र पडत आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाऊस हा कमी असेल असं सांगितले. मात्र त्या जोडीला खरीपाचा स्वामी यावेळेला त्या ठिकाणी गुरु असल्यामुळं धान्याचं उत्पादन चांगलं होऊ शकतं. किंवा रब्बीचा स्वामी सुद्धा बुधा शुभग्रह असल्यामुळं यावर्षी उत्पादनाचं धान्य उत्पादन चांगलं राहील. त्यामुळं हिरव्या रंगाच्या वस्तू ज्याच्यामध्ये धान्य आहे, शेती आहे, मूग आहे, ऊस आहे, याचं चांगलं उत्पादन होईल. त्याबरोबर गुरुचं सुद्धा त्या ठिकाणी जर धान्य बघितलं तर डाळीचं उत्पादन चांगलं होईल. नंतर त्या ठिकाणी एक पिवळ्या रंगाचे पदार्थ, केळी, आंबा यांना पण त्या ठिकाणी उत्पन्न उपलब्ध होईल, त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न होईल. तर एकूण वर्ष हे आपण ग्रहयोगाच्या दृष्टीने जर बघितलं तर ह्या संवत्सर आरंभाला मीन लग्नावरती हे नवीन वर्ष चालू होत आहे. या पहिल्या स्थानामध्ये शुक्र, शनी, नेपच्यून अशा प्रकारचे ग्रहस्थिती आहे. रवी आणि चंद्र पण त्याच्या जोडीला असल्यामुळं या वर्षी मिश्र स्वरूपाचं त्या ठिकाणी आपण वर्णन करू शकतो. हे काही प्रकारचं त्या ठिकाणी शुक्र असल्यामुळे आनंददायी घटना काय होतील, त्या जोडीला शुक्र, शनी, नेपच्यून असे काही योग त्याच्यामुळे झाल्यामुळं काही गोष्टी काही ठिकाणी अतिवृष्टीचा प्रसंग येऊ शकतो. त्या जोडीला एक स्त्रियांना मान सन्मान किंवा प्रसिद्धी कलाकारांसाठी हे वर्ष उत्तम राहील. चतुर्थ स्थानात गुरु आहे, त्याचा खूप चांगला त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो की एकूण लोकांची मानसिकता ही धार्मिक गोष्टीकडे कल वाढवणारी असेल. धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या पक्षांना ह्या वर्षी यश मिळू शकतं. आता जे 5 राज्यांच्या निवडणुका आहेत किंवा आणखीन ह्या नवीन वर्षामध्ये जर निवडणुका झाल्या तर भाजपसारख्या पक्षाला चांगलं यश मिळू शकतं. दुसरी गोष्ट, मंदिराची जी काही पुनर्जीवन होणं किंवा एकूण नवीन मंदिराची पुनर्रचना करणं, रस्ते, दळणवळण, हे याच्यामध्ये चांगली सुधारणा या काळामध्ये होऊ शकेल. हवामान उत्तम राहील आणि त्या जोडीला लोकांच्या मानसिकता ही पॉझिटिव्ह आपल्याला दिसेल. तर याच्यामध्ये निगेटिव्ह जो भाग आहे की शुक्र, शनी, नेपच्यून असे काही योग झाल्यामुळं ह्या वर्षामध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढू शकतं किंवा शनी नेपच्यून योगामुळे ह्या वर्षामध्ये सायबर क्राईमचे गुन्हे वाढतील, चोऱ्या वाढतील किंवा आत्महत्येचे प्रमाण वाढतील, फसवणूक किंवा अपहरणाच्या घटना वाढतील. हे तसं आपल्याला निगेटिव्ह त्या ठिकाणी फळ असू शकतं. दुसरी गोष्ट, ह्या पत्रिकेमध्ये एक निगेटिव्ह ॲस्पेक्ट असा झालेला आहे की मंगळ आणि राहू हे 12व्या स्थानामध्ये आहे. तर याचा आपल्याला त्या ठिकाणी परिणाम जो आता आपण बघतोय सध्या, तर ती त्या ठिकाणी परिस्थिती ही पुढच्या वर्षी कायम राहू शकते. ज्याच्यामध्ये युद्ध होणं, अतिरेकी कार्य होणं, स्फोटक घटना होणं, काय गुन्हेगारीमध्ये वाढ होणं, ह्या गोष्टी मात्र त्या ठिकाणी पुढच्या वर्षी आपल्याला वाढलेल्या दिसतील. तर काही प्रमाणात त्या ठिकाणी छुपे युद्ध पाकिस्तानकडून पुढच्या वर्षामध्ये होऊ शकतं आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी अतिरेक्यांना त्यांना पाठबळ मिळणं, त्यातून काही स्फोटक घटना घडवण्याचा प्रयत्न करणं हे पाकिस्तानकडून होऊ शकतं. तर आपल्याला त्यासाठी तयार राहावं लागेल. पोलीस आणि मिलिटरीसाठी हा काळ थोडासा तणावाचा असेल, त्यांना दक्षता घ्यावी लागणार आहे. त्या जोडीला आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा याचा परिणाम त्या दृष्टीने बघायला मिळेल की पुढील 6 महिने सुद्धा काही 2 देशांमधील युद्ध हे तुम्हाला त्या ठिकाणी मधून तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी त्याचा एक त्या ठिकाणी उद्रेक झालेला दिसून येईल. विशेष करून आता जे आपण मिडल ईस्टमध्ये बघतो त्याचा परिणाम काही प्रमाणात पुढे त्या ठिकाणी अमेरिकेपर्यंत सुद्धा त्या युद्धाची झळ पोचू शकते. अमेरिकेची मिथुन रास आहे
तर सध्या शनी दशमात असल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाकडनं त्या ठिकाणी थोडंसं अतिधाडस त्या ठिकाणी निर्माण केल्या असल्यामुळे अमेरिकेला त्याचा परिणाम वाईट भोगावा लागणार आहे. त्यांची अर्थव्यवस्था बिकट होऊ शकते आणि त्यातून त्या ठिकाणी कदाचित ट्रम्प हे कार्यकाळ पूर्ण करणार नाही. विशेष करून त्यांच्या पण त्या ठिकाणी प्रमुखांना ह्या काळामध्ये धोका निर्माण होऊ शकतो. भारताचा विचार केला तर त्या ठिकाणी भारतामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता. आता जे आपण सांगितलं की मंगळ आणि राहू 12 स्थानात असल्यामुळं प्रचंड महागाई वाढणार आहे. याच्यामध्ये तेल, गॅसच्या किमती तर वाढतीलच, पण ते वाढल्यामुळे इतर पण प्रत्येक वस्तूवरती त्या ठिकाणी आपल्याला महागाई त्या ठिकाणी वाढलेली दिसेल. दुसरी गोष्ट, मंगळ राहू व्ययात असल्यामुळं मोठ्या विमान दुर्घटना सुद्धा आपल्याला ह्या काळामध्ये बघायला मिळतील नवीन वर्षामध्ये. त्याचा दुसरा परिणाम विमानसेवा विस्कळीत होणं, विमानसेवा महाग होणं, विमान अपघात होणं किंवा वायू प्रदूषण होणं, गॅसचे तुटवडा होणं, ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर मंगळ राहूचा त्या ठिकाणी आणखीन जो परिणाम आहे की महागाईमध्ये वाढ झाल्यामुळे मोठी आंदोलनं होतील. विरोधी पक्ष थोडासा आक्रमक ह्या बाबतीत होऊ शकतो की सत्तेविरुद्ध मोठी आंदोलनं त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यातून त्या ठिकाणी संप, बंद, निदर्शने किंवा त्या ठिकाणी जाळपोळ ह्या घटना तुम्हाला नवीन वर्षामध्ये बघायला मिळतील. तर पुढील वर्ष गुरु केंद्रात असल्यामुळे त्या मानाने आपण जर विचार केला तर सरासरी म्हटलं तर अनुकूल आहे नवीन वर्ष. चांगल्या घटना मोठ्या त्या ठिकाणी बघायला मिळतील. नवीन सुधारणा, आधुनिक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सुखसोयी आपल्याला उपलब्ध होतील. धान्याचं उत्पादन चांगलं होईल. फक्त आयात निर्यातीच्या दृष्टीने आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी ट्रम्पकडनं काही निगेटिव्ह गोष्टी, आता हे वर्षभर किंवा महिनाभर आपल्याला त्यांनी काही सूट दिली असली तरी पुन्हा एकदा ट्रम्प टेरिफ हे पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, जेणेकरून आयात निर्यातीवरती परिणाम होईल. आंतरराष्ट्रीय व्यापार पुढील काळामध्ये आणखीन बिघडण्याची शक्यता वाटते. त्यातून मग त्या ठिकाणी महागाई वाढणं आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक अडचणीचा सामना हा त्या ठिकाणी देशाला करावा लागणार आहे. तर काही दृष्टीने जसं आता डॉलरमध्ये काही व्यवहार होतात, त्यातून आता नवीन चलन आशियाई चलन बाजारात येण्याची शक्यता राहील. त्यातून थोडंसं आपल्याला त्यात दिलासा मिळू शकतो आणि त्याच्या उलट अमेरिकेला त्याचा मोठा फटका पुढील काळामध्ये होण्याची शक्यता आहे.